बच्चू कडूंच्या राजकारणाची दिशा जी राहिलेली याच्यापूर्वी तुम्ही हा एकला चलो रेचा मार्ग नेहमी स्वीकारलेला आहे. अमरावती तसं मी एकला चलो असं म्हणता येणार नाही, जनता सोबत आहे आमच्या. नाही 4 वेळेस बच्चू कडू निवडून आला, जनतेशिवाय तुम्ही राहूच शकत नाही आपलं राजकीय ह्याच्यात. तुम्ही पक्षीय दृष्ट्या म्हणतो पॉलिटिकल अलाइनमेंट तुमची कोणाशी, तुम्ही कधी यांच्यासोबतही गेला त्यांच्यासोबतही गेला. मग ह्याला नक्की काय म्हणायचं बच्चू भाऊ, की हा तुमचा एकला चलो रेचा मार्ग आहे की मग आपला राजकीय दृष्ट्या सोयीचा मार्ग तुम्ही निवडलाय? आता तुमच्या टीव्हीवर 4 जणांच्या मुलाखती घेतल्या आणि एकाची मुलाखत जास्त सांगितली. लोकांनी तुमच्यावर आरोप केला का हे बीजेपीचा चॅनल आहे किंवा हे काँग्रेसचा आहे असं म्हणणं उचित राहील का? कसं आहे का राजकारण आहे, बरोबर, ते राजकारण पद्धतीनं केलं पाहिजे. जिथे लोकांचं हित होत असेल तिथले आपले सिंहासन बाजूला ठेवून लोकहित जपलं पाहिजे. प्रश्न असा आहे, मी कोणत्या गटासोबत गेलो याच्यापेक्षा, कुठल्या पक्षासोबत गेलो याच्यापेक्षा मी कशासाठी गेलो हे फार महत्वाचं आहे. कसं आहे, झेंडाचा रंग हिरवा आहे, भगवा आहे, निळा आहे हे महत्वाचं नाही. झेंडा कोणासाठी पकडला हाती तो महत्वाचा आहे. कदाचित झेंडे बदलावं लागेल पण विचार बदलता कामा नये. कोणासाठी आम्ही ज्याच्यासाठी सामान्य माणसासाठी लढतोय ते लढणं थांबता कामा नये, ते लढत राहिलो पाहिजे. जेव्हा आम्ही सामान्य माणसाचा झेंडा बाजूला टाकला आणि शिंदे साहेबाचा झेंडा हाती घेतला असतं तर दोषी राहिलो असतो ना. पण शिंदे साहेबाजवळून बच्चू कडूंना काय साध्य केलं हे थोडं संशोधन करून पाहिलं पाहिजे. ती प्रवृत्ती आजकाल राहिली नाही. हे तर कित्येकदा आदिलशाहीसोबत शहाजी राजे आले, निजामशाहीवाल्याला गादीवर बसवलं, मुघलासोबत लढले, मुघलाची हाती कुमत सैन्य हाती घेतलं, आदिलशाहीला ठोकलं. चूक काय होती? छत्रपती आणि छत्रपतीच्या वडिलांच्या शहाजी राजांच्या डोक्यात प्रजा होती, जिजामातेच्या डोक्यात प्रजा होती. हे स्वराज्य भेटलं पाहिजे हे त्यांच्या डोक्यातून गेले नाही. प्रतह झाले असणार पण डोक्यात विचार होता स्वराज्याचा, तो निर्माण केला. अनेक गाद्या बदलाव्या लागल्या असं, पण आखरी ते जोखीम उचलली नसती तर स्वराज्य थोडं निर्माण झालं असतं. तुम्ही जोखीम घेतली थोडक्यात? मग घेतली. आम्हाला वाईट म्हटलं लोकांना, पैसे घ्या, पैसे घेऊनच गेला असेल. आजकाल तुम्हाला माहीत आहे का सगळ्या इकडे लोकांमध्ये भ्रमच असा आहे, एखादं काम झालं तर ते पैसे दिल्याशिवाय होतच नाही. अशा प्रकारचं वातावरण असल्यामुळं आमच्यावर काही वेगळे आरोप होईल असं नाहीच आहे. पण आमच्या मनाला खात्री आहे आम्ही का केलं म्हणून. आम्हाला माहीत आहे शिंदे साहेबांना सत्ता आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी मंत्रालय केलं, 30 डिसेंबरला पहिल्यांदा मंत्रालय स्थापन झालं आणि म्हणून आम्ही भरसभेत शिंदे साहेबाची वाह करतोय. ते उद्धव साहेबांची समोर आम्ही ठेवलं होतं, त्यांनी नाही करू शकले.